सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना मैदानामध्ये उतरली आहे। दादरच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचं आंदोलन होणार आहे। आता अगदी काही वेळातच या ठिकाणी आंदोलन होईल। महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे उपस्थित राहत आहेत का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला होता। त्यामुळे ते सुद्धा हे जे उद्धव ठाकरे यांचं आंदोलन आहे त्यासाठी उपस्थित राहत आहेत का हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण दादरच्या शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन होत आहे। तर याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, खरं तर ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। राज ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला होता सोनम वांगचुक यांना, ते आता उपस्थित राहणार आहेत का आंदोलनाला? आपण खऱ्या अर्थानं आता पाहतोय का आज सकाळपासूनच मनसाध्यक्ष राज ठाकरे येत आहेत का ह्याचा सगळ्यात मोठा प्रश्न उभा होता। मात्र मनसाध्यक्ष राज ठाकरे काही कामानिमित्त मुंबईतच नाही आहेत। मात्र या सगळ्या निमित्तानं जर आपण तो विदाउट मिन्सिंग वर्ड्स मैं ये कहना चाहूंगी कि ये सब नौटंकी है, कि ये हेल्थ के लिए चिंतित उनको बस डर था कि अगर कल मार्च में सोनम निकल पड़े तो लाखों साथ में जुट जाएंगे, सिर्फ दिल्ली में ही नहीं पूरे देश भर में, और उनको ये रोकने की वो कोशिश कर रहे हैं। लेकिन उनको ये नहीं पता कि सोनम के होने से जितने लोग आते थे और आने वाले हैं, उनके ना होने से उसके दुगने लोग आएंगे, उससे दुगना जोश होगा। क्योंकि ये जिसके हम अगेंस्ट लड़ रहे हैं एजुकेशन सिस्टम में, वो हमें हर जगह दिखाई दे रहा है। मिसयूज ऑफ पुलिस फोर्स, मिसयूज ऑफ जुडिशरी, मिसयूज ऑफ एजुकेशन सिस्टम, मिसयूज ऑफ मीडिया, हर जगह हमको ये दिख रहा है। तो ये इससे और भी हाईलाइट हो गया कि ये कैसे उनकी हेल्थ के लिए नहीं है। और दूसरी बात ये है कि अगर वो जब आए सुबह उनको लेके आए 7:30 बजे, उन्होंने कहा कि उनका पोटेशियम 2.9 है, और मैंने कहा कि पिछले शाम ही 4.3 था, 2.9 नहीं हो सकता, तो हम एक इंडिपेंडेंट लैब से भी चेक करवाना चाहते हैं। तो अगर इतने ही वो उनकी हेल्थ के लिए उनकी परवाह थी, तो उनको वो सैंपल देने में 10 घंटे क्यों लगे? सुबह 10 बजे से मैंने वो सैंपल मांगा था ब्लड का कि मैं बाहर चेक करवाऊंगी, लेकिन वो रात को 10:30 मुझे मिला जब सारी लैब्स बंद हो चुकी थी। मैं 12:30 तक ढूंढ के कल लैब्स में जाके मैंने उसको चेक करवाया, और फिर देखा कि वो बिल्कुल प्रॉब्लम थी नहीं पोटेशियम की, वो 3.6 थी। तो कैसे एक हॉस्पिटल, और उनकी खुद की रिपोर्ट भी कह रही है कि 3.4 थी, तो कैसे उनकी सुबह की रिपोर्ट 2.9 कह रही है और अभी 3.4 हो गया? ये दूसरी बात है। तो इसलिए ये सब, और सेकेंडली जो उनके डॉक्टर्स हैं उनको मिलने भी नहीं दिया जा रहा, जो उनके डॉक्टर्स हैं। और जो हम अपने डॉक्टर्स के साथ उनका मशवरा करवाना चाहते हैं, वो कहते हैं कि हम गवर्नमेंट हॉस्पिटल हैं, हम प्राइवेट डॉक्टर्स से नहीं मिलना चाहते हैं। तो हम अपने डॉक्टर्स को जहां हमें कंफर्टेबल है हम वहां जाना चाहते हैं, क्योंकि कल रात को उनका ब्लड प्रेशर अगर आप रिपोर्ट देखेंगे तो जो हमेशा 110/70 रहता था, कल 125/85 हो गया, क्योंकि ऐसा माहौल वहां क्रिएट किया जा रहा है। और सेकेंडली, जैसे सर ने कहा, अब रूम से बाहर निकलो तो पुलिस है, वो जो ग्लास के वो हैं दरवाजे में, वहां से दिन भर पुलिस देखती रहती है। कई बार मैं जब अंदर होती हूँ तो एक पुलिस कांस्टेबल वहां अंदर खड़ी रहती है। तो मुझे तो वैसा ही माहौल लग रहा है जैसे जोधपुर जेल में होता था जब मैं मिलने जाती थी और एक पुलिस कांस्टेबल हमेशा रहती थी। तो ये आपण बघितलं सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांचा हा संवाद सुरू होता माध्यमांशी। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी श्रेयस आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। श्रेयस, काय ताज्या अपडेट्स आहेत? तुम्ही म्हणतायत की राज ठाकरे सध्या मुंबईमध्ये नाही आहेत, कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत। त्यांच्याकडून कशा प्रकारे आजच्या दिवशी या आंदोलनाला पाठिंबा दिला जाऊ शकतो? आपण बघतोय महत्त्वाची घडामोड, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी खरं तर अनेक जण आहेत ते रस्त्यावर उतरतायत। उद्धव ठाकरे यांचं आंदोलन हे दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये सुरू आहे। खरं तर उद्धव ठाकरे अगदी काही वेळातच त्या ठिकाणी येतील। त्यांच्याकडून नेमकं काय बोललं जातं हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणा किंवा जेनझी हे जे आहेत, विद्यार्थी आहेत, ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत। खरं तर त्या ठिकाणची सुद्धा आपण दृश्य बघितलेली होती, मोठमोठ्या घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत।
तर पुन्हा एकदा मी श्रेयस यांच्याकडे जाते. श्रेयस, एकच मुद्दा आहे की राज ठाकरे आजच्या दिवशी उपस्थित राहत आहेत की नाही त्याबद्दल. खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज या आंदोलनात येणार नाही आहेत असं कळतंय, कारण ते मुंबईतच नाही आहेत. ते काही कामानिमित्त मुंबईच्या बाहेर गेले आहेत. मात्र ते त्या क्षणी म्हणजे 4:30-5 पर्यंत येतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मात्र अजूनपर्यंत अद्याप मिळालेल्या माहितीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईतच नाही आहेत. त्यामुळे ते कदाचित या आंदोलनाच्या दरम्यान पोहोचू शकणार नाही. मात्र त्यांनी संपूर्ण पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना या आंदोलनासाठी दिलेला आहे. तुम्ही बघू शकता ठाकरे बंधूंनी या आंदोलनासाठी पाठिंबा पहिलाच दिला होता. मात्र आजचं जे आंदोलन आहे ते उद्धव ठाकरे मंचावर असेल. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतच असल्यामुळे त्यामुळे कदाचित ते या आंदोलनात असतील. प्रश्न हा उद्भवतो की खऱ्या अर्थाने त्यांनी पाठिंबा दिला का, तर हो त्यांनी पाठिंबा यातून दिलाय. मात्र ते मंचावर येणार नाहीत असं आपल्याला शक्यता वर्तवली जाते. बरं श्रेयस, तुम्ही म्हणताय की राज ठाकरे आहेत ते बाहेर आहेत, कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. मात्र मनसेचे काही नेते आहेत का? कारण मनसेकडून पाठिंबा दर्शवला गेला होता. मनसेचे काही नेते असतील का? मनसेचे काही प्रमुख नेते तर नाहीयेत. मात्र मनसेचे काही कार्यकर्ते काही वेळापूर्वी आपल्याला दिसले. मात्र सगळे सांगतायत की आम्ही कुठल्या पक्षामुळे इकडे आलो नाहीये, तर विद्यार्थ्यांसाठी इकडे आलोय आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही आलोय. त्यामुळे कुठलाच पक्ष आम्ही इकडे बघणार नाही आहोत. विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी आम्ही इथं आलो असं सगळ्यांचंच म्हणणं आहे आणि तेच चित्र इकडे पाहायला मिळतंय. मात्र मनसेचे कोणी प्रमुख नेते मंडळी आपल्याला या आंदोलनात दिसत नाही, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे अजूनपर्यंत आले नाहीयेत. त्यामुळे मनसेचे कुठले प्रमुख नेते अजूनपर्यंत आपल्याला दिसत नाहीयेत. नक्कीच श्रेयस, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर महत्त्वाची अपडेट, राज ठाकरे खरं तर या आंदोलनाला उपस्थित राहत आहेत का की नाही याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होती. राज ठाकरे हे कामाच्या निमित्तानं बाहेर आहेत, ते सध्या मुंबईमध्ये नाहीत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. तरी ते संध्याकाळपर्यंत येत आहेत का आणि या आंदोलनाला उपस्थित राहत आहेत का हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. मात्र मनसेकडून राज ठाकरेंकडून या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दर्शवण्यात आलेला आहे. अगदी काही वेळातच उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील. त्यांच्याकडून नेमकं काय मार्गदर्शन केलं जातं, काय नेमके मुद्दे मांडले जात आहेत हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल.